नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अचानक गँगच्या गुंडांना घेतले पोलिसांनी ताब्यात. जंगलातून आणले आरोपी. अकोला पोलिसांचा मोठा निर्णय. कागदोपत्री स्वच्छता पण सरोपच्या रुग्णालयात दुर्गंधीचे साम्राज्य. स्वच्छतेवरचा 40 लाखांच्या खर्चाचा स्मार्ट फोलपणा उघड. पडीकच्या ठरावावर अद्याप झाली नाही सही. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज. माजी सैनिकाच्या पत्नीला सावकारांचा जाच. त्या सावकारांवर जिल्हाधिकारी करतील काय कारवाई? डोक्यावरच्या कुंकावरून माजी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य. महिलांनी केला निषेध. माफीची मागणी. आता सविस्तर बातम्या. शहरात दहशत पसरवणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यात अकोला पोलिसांना मोठे यश आले आहे. खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच रात्रीत 3 जीवघेणे हल्ले करून पसार झालेल्या 5 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने बार्शीटाकडीच्या जंगलातून सिनेमॅटिक स्टाईलने अटक केली आहे. अवघ्या 8 तासात ही कारवाई करून पोलिसांनी गुन्हेगारांना सडो की पडो करून सोडले. 4 एप्रिल 2026 रोजी खडकी आणि कोलखेड परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी हाणामारी आणि जीवघेण्या हल्ल्याच्या 3 गंभीर घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. अटकेतील काही आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. जुन्या वादातून हे हल्ले केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने पथके रवाना केली. आरोपी अटकेपासून वाचण्यासाठी बार्शीटाकडी तालुक्यातील खडकी शेतशिवारात लपून बसले होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्रीच जंगलात सापळा रचला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या 3 मोटारसायकल देखील जप्त करण्यात आल्या होत्या. अटकेतील आरोपींमध्ये कबीर सुनील बलखंडे वय 18 वर्ष राहणार न्यू खेताननगर, धनंजय संदीप ढाले 19 वर्ष राहणार उश कॉलेज जवळ अकोला, शिवम उर्फ शुभम संजय शेडके वय 19 वर्ष राहणार हिंगणा नाका अकोला, गौरव सुनील चव्हाण वय 20 वर्ष राहणार खडकी तालुका बार्शीटाकडी, एक विधी संघर्षग्रस्त बालक अल्पवयीन यांचा समावेश आहे. या प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन असला तरी त्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे ॲक्टनुसार माननीय न्यायालयात या अल्पवयीन आरोपीविरुद्ध प्रौढ म्हणून खटला चालवण्याची विनंती तपास अधिकारी करणार आहे. गुन्हेगारांनी आता कायद्याचा धाक ठेवावा असा स्पष्ट इशाराच पोलिसांनी यातून दिला आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PI शंकर शेडके, API विजय चव्हाण, PSI गोपाल जाधव आणि LCBच्या संपूर्ण टीमने यशस्वी केली. स्थानिक सरोपचार रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून प्रशासकीय निष्काळजीपणा आणि कंत्राटी कंपनीच्या कामातील त्रुटींमुळे रुग्ण आणि नागरिक त्रस्त आहेत. रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी दरमहा 40 लाख रुपये खर्च केले जात असतानाही प्रत्यक्षात मात्र घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी कायम असल्याचे वास्तव समोर आले आहे. करारात स्वच्छतेसाठी मशीनचा वापर करणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात कर्मचारी हातानेच नावापुरती स्वच्छता करत असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छतेसाठी खरेदी केलेल्या 3 मशीनपैकी 2 गायब आहेत तर 1 बंद अवस्थेत आहे. रुग्णालयातील औषध वितरण खिडकीजवळ आणि वरच्या मजल्यावरील स्वच्छतागृहांमध्ये प्रचंड अस्वच्छता आहे. पाण्याची टंचाई आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी करूनही वैद्यकीय शिक्षण संशोधन मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात अधिष्ठात्यांनी कंपनीला क्लीन चिट दिली असल्याचा आरोप होत आहे. लाखो रुपयांची बिले काढून शासनाच्या निधीची उधळपट्टी सुरू असल्याची चर्चा आहे. रुग्णालय आणि वॉर्ड परिसरात कचरा टाकण्यासाठी पुरेशी डस्टबिन नसल्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उघड्यावर कचरा फेकत आहेत. यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढून रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
दरमहा 40 लाख रुपये खर्च होत असतील तर रुग्णालयात पाऊल ठेवताच नाकाला रुमाल का लावावा लागतो? हा पैसा नेमका कोणाच्या खिशात जातोय? असा संतप्त सवाल अकोलेकर विचारत आहेत. महानगरपालिकेच्या वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महापालिकेतील एक वजनदार आणि वरिष्ठ अधिकारी आता स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. सत्तारूढ पक्षाच्या जाचामुळे तर हा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला गेला नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. प्रशासकीय कामाचा वाढता ताण किंवा सत्ताधाऱ्यांशी असलेले मतभेद यापैकी नेमक्या कोणत्या कारणांमुळे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने थेट स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला जात आहे? याबाबत सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत. या बड्या अधिकाऱ्याने पद सोडल्यास महापालिकेतील सत्ताधारी पक्षासमोर मोठे संकट उभे राहू शकते. महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळणारा अनुभवी अधिकारी अचानक गेल्यास कामाचा गाडा हाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांना तातडीने नवे आणि कार्यक्षम अधिकारी शोधावे लागतील. ऐन विकास कामांच्या काळात प्रशासकीय पोकळी निर्माण होणे सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरणार आहे. पडीक ठरावावर संबंधित अधिकाऱ्याने सही न करता ती पेंडिंग ठेवल्याने सत्ता पक्षात तीव्र नाराजी वाढत आहे. तर दुसरीकडे या अधिकाऱ्याने स्वेच्छानिवृत्तीचा राज्य सरकारकडे अर्ज करत सत्ता पक्षाला कोंडीत पकडले आहे. येणाऱ्या काही दिवसात यावर शिक्कामोर्तब झाल्यास अकोला महापालिकेच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात. इकडे देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सैनिक अहोरात्र कष्ट उपसत असताना दुसरीकडे त्यांच्याच कुटुंबियांना अकोल्यात अवैध सावकारीच्या चाचाला सामोरे जावे लागत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका माजी सैनिकाच्या पत्नीला सावकारांकडून मानसिक त्रास दिला जात असून या प्रकरणी आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सैनिकाने पैशाची गरज होती म्हणून खासगी सावकारांकडून पैसे घेतले. व्याजाचा दर अव्वाच्या सव्वा असल्याने मुद्दल फेडून देखील सावकारांचा जाच संपला नाही. सावकारांच्या जाचामुळे माजी सैनिकाने अकोला सोडले, पण या माजी सैनिकाची पत्नी अकोल्यात राहत आहे. तिने कर्ज घेतले नाही तरी देखील या माजी सैनिकाच्या पत्नीने सावकारांचे मुद्दल व व्याज दिले. सावकारांची पैशाची लालच संपली नाही. सावकार आता नाहक माजी सैनिकाच्या पत्नीला छळत असून या प्रकरणात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सहकारी संस्थांचे उपनिबंधक, जिल्हा महिला कल्याण विभाग आणि खदान पोलीस स्टेशन या सर्व प्रकरणात सावकारांवर कारवाई करेल काय, अशी विचारणा आता सुरू झाली आहे. या गंभीर प्रकरणामुळे अकोल्यातील अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सैनिकाच्या पत्नीला होणारा त्रास थांबवण्यासाठी आता विविध विभागांनी सक्रिय होण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून एका सैनिकाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. वाशिमला ग्राहक बनून सोन्याच्या दुकानात आलेल्या एका तरुणाने दुकानातून 3 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना 4 एप्रिल रोजी दुपारी अशोक ज्वेलर्समध्ये घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. वाशिम शहरातील कटिवेश भागात अशोक दुरतकर यांचे अशोक ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. दुपारी 12च्या सुमारास एक तरुण ग्राहक बनून या दुकानात आला. सोन्याचे दागिने पाहण्याच्या बहाण्याने त्याने सुमारे 4,65,000 रुपये किमतीचे 3 तोडे सोन्याचे दागिने चोरले आणि क्षणात तिथून पळ काढला. मालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी चोराचा पाठलाग केला. मात्र तो चोर दुकानाबाहेर दुचाकीवर वाट पाहत असलेल्या आपल्या साथीदारासोबत मोटारसायकलवर बसून फरार झाला. या प्रकरणी अशोक दुरतकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही संपूर्ण घटना दुकानातील आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. अमरावती येथे सध्या वाढत्या उन्हाच्या तीव्रतेसोबतच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळे व भाज्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. या बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून बाजारात मालाची कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी विविध फळे आणि भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. बाजार समितीचा आढावा घेतला असता सध्या मार्केटमध्ये भाजीपाल्याचे आवक कमी प्रमाणात होत आहे. उन्हामुळे पिके कोमेजत आहेत तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तयार मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे बाजारातील पुरवठा घटला असून त्याचा थेट परिणाम दरांवर होत आहे. विशेषतः उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या रसाळ फळांचे दर लक्षणीयरित्या वाढले आहेत. ही फळे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने ग्राहकांची मागणी कायम असली तरी वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. यंदा बदलत्या हवामानामुळे आंब्याच्या उत्पादनावरही परिणाम झाला असून
आंब्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे पूर्वीसारखी आंब्याच्या रसाची ओढ आणि आनंद यंदा कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे दर वाढत आहेत. मात्र हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून त्यांना योग्य मोबदला मिळणे अत्यावश्यक आहे. सर, आता सध्या कॉटन मार्केटमध्ये जो भाजीपाल्यांचे दर आहेत ते कशा प्रकारे आहे? मॅडम, ह्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला आणि फळांवर त्याचा इम्पॅक्ट झालेलाच आहे. 101% त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे. कारण की आधी ज्या क्वांटिटीमध्ये माल यायचा त्या क्वांटिटीमध्ये माल येत नाही आहे आणि मालाची जी प्रत आहे तीसुद्धा थोडीशी म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला की प्रत जी आहे ती खराब झालेली आहे. त्यामुळे आधीच्या प्रतीत आणि आधीच्या प्रतीत मालाचा फरक आहे. साधारणतः हा जो फरक आहे हा किती दिवसांमध्ये जाणवला? ह्या ज्या अवकाळी पाऊस आलेला आहे ह्या 5-6 दिवसात हा फरक जाणवला आहे. मार्केटमध्ये याचा दर वाढला आहे की कमी झाला आहे? याचा दर 101% घटला आहे. आणि त्याचा जो आता शेतकरी लोक आहेत त्यांच्या याच्यावरती कसा परिणाम झालेला दिसून येतो आपल्याला? अर्थातच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. कारण की त्यांना जो आधी दर मिळायचा तो दर मिळत नाही. शेतकऱ्यांचं ॲक्च्युअली नुकसानच झालेलं आहे. सकाळी मार्केटला, कॉटन मार्केटला सकाळला कशा प्रकारे आपल्याला दिसून पडते त्याचा परिणाम? जेव्हा शेतमालाचा हर्रास होतो, आता ॲक्च्युअल जेव्हा हर्रास होतो तेव्हा क्वांटिटी खूप जास्त आलेली आहे. कारण की मालाची प्रत बिघडलेली आहे. पूर्ण माल मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये येत आहे. पण त्याला जेव्हा मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये माल येतो तेव्हा त्याला दर मिळत नाही. कमी क्वांटिटीमध्ये जर माल आला तर त्याला दर मिळतो आणि मालाची क्वालिटी पण तपासली जाते. त्यामुळे त्या क्वालिटीचा दर ठरतो. त्यामुळे त्याचा निश्चितच परिणाम झालेला आहे. कॉटन मार्केटला आल्यानंतर कृत्रिमरित्या जे फळं आणि भाजीपाला यांच्यामधले जर आजच्या याच्यातले दर बघता आपल्याला त्या दरांमध्ये फार कमीपणा म्हणजे फार भावांमध्ये अशी कटौती झालेली दिसून येत आहे आणि काही फळं आणि भाज्यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. इथे माहिती घेतल्यानंतर ह्या सर्व याचा टक्केवारीपणा आपल्याला दिसून आलेला आहे आणि बऱ्या प्रकारे असे काही दर वाढते आणि काही दर कमी. यामुळे काय झालेलं आहे की त्या गोष्टीचा परिणाम आणि अकाली पावसामुळे झालेला परिणाम हा या सर्व गोष्टींवरती झालेला आपल्याला दिसून येऊन राहिलेला आहे. मी रिपोर्टर स्मिता टाले, RRC नेटवर्क. आरोग्याप्रती जागरूक असलेल्या अकोलेकरांसाठी एक फिट बातमी आहे. शहरातील अशोक वाटिका परिसरातील गणपती प्लाझा येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज अशा बियॉन्ड फिटनेस सेंटरचा शुभारंभ करण्यात आला आहे. पालकमंत्री आकाश फुंडकर आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते या केंद्राचे दिमाखदार उद्घाटन संपन्न झाले. अकोल्यातील उद्योजक बाचुका परिवाराचा हा नवीन उपक्रम अकोल्यातील फिटनेस क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते फीत कापून केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर शारदा खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि भाजप शहर प्रमुख जयंत मसने यांची विशेष उपस्थिती होती. केवळ वजन उचलणे म्हणजे फिटनेस नव्हे, तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या साधने हे या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये खालील जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. अद्ययावत मशिनरीमध्ये जिम, कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपकरणे, तर सर्वसमावेशक कोर्सेसमध्ये क्रॉसफिट, योगा, झुंबा आणि स्टीम बाथची सोय आहे. अनुभवी आणि सर्टिफाईड ट्रेनर्सचे मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत. संपूर्ण AC असलेल्या या जिममध्ये उत्साहवर्धक वातावरण आहे. यावेळी वसंत बाचुका परिवारातर्फे सर्व पाहुण्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. उद्घाटनानंतर सर्व पाहुण्यांनी जिममधील उपकरणांची बारकाईने पाहणी केली. यंत्रणेचा दर्जा पाहून काही मान्यवरांना स्वतः व्यायामाचा आनंद घेण्याचा मोह आवरला नाही. बाचुका परिवाराने अकोलेकरांसाठी जागतिक दर्जाचा फिटनेस पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी यावेळी केले. आज अकोला शहरामध्ये बियॉन्ड फिटनेस या नावाने एक अत्याधुनिक जिमचं उद्घाटन झालं. आज बाचुका परिवाराने जे नवीन झालं अकोलाकरांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. मी खूप संपूर्ण परिवाराला शुभेच्छा देतो आणि मी
या उद्घाटन सोहळ्याला उपमहापौर अमोल घोगे, नगरसेविका ॲडव्होकेट कल्पना गोटफोडे, संजय गोटफोडे, संतोष डोंगरे, ॲडव्होकेट देवाशिष काकड, प्रकाश घोगलिया, नीतिका राहुल देशमुख, कृष्णा शर्मा, अनुप शर्मा, रणजित खेडकर, अजय शर्मा, ॲडव्होकेट गिरीश गोखले यांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बियॉन्ड फिटनेस जिम आज हमने खोले हैं. इसका उद्देश्य हमारा फिटनेस के अलावा स्ट्रेस मैनेजमेंट पर भी हमारा जोर रहेगा. जो कोई भी जिस पर स्ट्रेस मैनेजमेंट इसलिए ज़रूरी है जो कि हम फिटनेस के लिए सब कुछ कर सकते हैं, डाइट करते हैं, एक्सरसाइज करते हैं, लेकिन स्ट्रेस मैनेजमेंट ज़रूरी इसलिए कि हम लोगों का स्ट्रेस के कारण भी बहुत से हार्मोन्स ऐसे होते हैं जो स्ट्रेस के कारण हमारा फैट बढ़ाते हैं. तो वो भी हम इस पर काम करेंगे और इसीलिए हमने इसका नाम बियॉन्ड फिटनेस ऐसा रखा है. अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉईड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन यासारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊन रुग्ण आता निरोगी जीवन जगत आहेत. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडलेला नाही, अशा रुग्णांनी एकदा इथे नक्कीच भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 95 71 29 किंवा 91 30 016 12 9 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधू शकतात. तसेच naikhomeopathy.com यूट्यूबवर अधिक माहिती मिळवू शकतात. येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. नाईक होमिओपॅथी येथे येण्यापूर्वी मला लठ्ठपणाचा त्रास होता. माझे गुडघे दुखायचे, शरीर भारी झाले होते, चालताना त्रास व्हायचा, उठताना त्रास व्हायचा. नाईक होमिओपॅथी येथे 2 महिने उपचार घेतला. या दरम्यान माझे वजन 5 किलो कमी झाले. शरीर आता हलके वाटायला लागले आणि नाईक होमिओपॅथीच्या उपचाराने मी 60% समाधानी आहे. नमस्कार, काय नाव आपलं? विद्या राजू गायकवाड. ओके. काय त्रास होता आपल्याला इथे आले तेव्हा? अंग जखरत होतं, हात गुडघा दुखतो, शरीराचं साथच नव्हतं ते जास्त. अजून म्हणजे असं उठताना त्रास व्हायचा, चालता यायचं नाही. ते आता म्हणजे थोडं कमी झालेलं आहे. ओके. लठ्ठपणा होता? हो. ओके. 2 महिन्यात आता किती % आराम वाटतोय तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये? 60%. वजन किती कमी झालेलं आहे? 5 किलो. समाधानी आहात तुम्ही नाईक होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटनी? हो. डाएट वगैरे इन्स्ट्रक्शन्स वगैरे व्यवस्थित फॉलो करू शकले तुम्ही? हो. राजकारणात पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले असतानाच चिखलीचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते राहुल बोंद्रे यांनी महिलांच्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले आहे. राहुल बोंद्रे यांच्या विधानावर महिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. पक्षप्रवेशाच्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना बोंद्रे यांची जीभ घसरली असून त्यांनी महिलांच्या कुंकवाचा आणि मंगळसूत्राचा संबंध चक्क चारित्र्यांशी जोडला आहे. या विधानानंतर संपूर्ण जिल्ह्यात महिलांकडून त्यांचा तीव्र निषेध केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल बोंद्रे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बोंद्रे यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने या चर्चांना बळ मिळाले. या विषयावर आपली बाजू मांडताना बोंद्रे यांनी एक धक्कादायक उदाहरण दिले. मी आधीच एकदाच सांगितलंय, परत सांगण्याची आवश्यकता मला तर वाटत नाही. जी कोणी महिला असते की म्हणजे तिला दाखवावं लागतं की मी पतिव्रता आहे, ती मोठं कुंकू लावते, ती मोठं मंगळसूत्र घालते. प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते काय दाखवण्याची. ग्रामीण भागात कपाळावर मोठे कुंकू लावणे ही एक परंपरा आणि भाग्याचे लेणे मानले जाते. मात्र एका जबाबदार लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे महिलांच्या श्रद्धेवर आणि त्यांच्या पेहरावावर टीका केल्याने संताप व्यक्त होत आहे. एखाद्या व्यक्तीच्या पवित्रतेचे प्रमाण तिच्या कुंकवाच्या आकारावरून ठरवणारे राहुल बोंद्रे कोण, असा सवाल आता महिला संघटना विचारत आहेत. चिखली विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा आमदार राहिलेल्या व्यक्तीकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे पक्षप्रवेशाची टांगती तलवार आणि दुसरीकडे स्वतःच्याच विधानापुढे ओढवून घेतलेली नामुष्की. यामुळे राहुल बोंद्रे सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
राहुल बोंद्रे यांचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. राहुल बोंद्रे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. राहुल बोंद्रे मुर्दाबाद. त्याच्याबरोबर माजी आमदार जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी बेताल बेवक्तासह त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. महिलांनी कंपाळावर मोठं कुंकू लावणे आणि गळ्यात मंगळसूत्र घालणे हे फक्त दाखवण्यासाठी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग पतिव्रता महिलांनी डोक्यावरती कुंकू लावणं आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं हे फक्त दाखवण्यासाठी आहे का, की फक्त त्या महिलांनी जे घातलेलं आहे ते फक्त बाहेर दाखवण्यासाठी आहे, की ते सौभाग्याचं लेणं आहे हे आम्हाला राहुल बोंद्रे यांनी सांगावं, की हे फक्त दाखवण्यासाठी आहे, हे सौभाग्याचं लेणं नाहीये. म्हणून मी अशा त्यांच्या या बेताल बेवक्ताचा मी जाहीर निषेध करते. इथे राष्ट्रमाता जिजाऊ यांचा हा जिल्हा, इथे कुंकवाबद्दल डोरल्याबद्दल बोलण्याचा कोणालाच अधिकार नाहीये. हे सौभाग्याचं लेणं आहे. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी कुंकू लावायचं, कोणी टिकली लावायची, कोणी मंगळसूत्र घालायचं का नाही घालायचा, हा ज्याचा त्याचा पर्सनली आहे. आतापर्यंत काय म्हणतात की महिला आता माणसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. हा आपल्या श्वेताताईला बघून कोणी म्हणाल का की आपला आमदाराचा जिल्हा आहे, ती पण लेडीज आहे. सगळ्या कुंकवाबद्दल हे असं बोलणं योग्य नाही. आणि शिकेल सवरलेल्या माणसांनी असं हे बोलणं अजिबात शोभत नाही त्यांना हे बोलणं. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अचानक गँगच्या गुंडांना घेतले पोलिसांनी ताब्यात, जंगलातून आणले आरोपी, अकोला पोलिसांचा मोठा निर्णय. कागदोपत्री स्वच्छता पण सरोपच्या रुग्णालयात दुर्गंधीचे साम्राज्य, स्वच्छतेवरचा 40 लाखांच्या खर्चाचा स्मार्ट फोलपणा उघड. पडीकच्या ठरावावर अद्याप झाली नाही सही, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज. माजी सैनिकाच्या पत्नीला सावकारांचा जाच, त्या सावकारांवर जिल्हाधिकारी करतील काय कारवाई. डोक्यावरच्या कुंकावरून माजी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य, महिलांनी केला निषेध, माफीची मागणी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात. तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.